सोलापूरमध्ये झालेल्या पुरामुळे तिऱ्हे गावातल्या गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पुरामुळे पुस्तकं, लॅपटॉप आणि साठवलेले सगळे पैसे वाहून गेले। काही पुस्तकं तर पावसात भिजले, त्यामुळे पुढचं शिक्षण कसं घ्यायचं असा सवाल सायली गायकवाड आणि कोयल गायकवाड यांना पडला होता। झी 24 तासनं या मुलींची व्यथा दाखवल्यानंतर त्यांना आता मदतीचा ओघ सुरू झाला। सायली गायकवाड यांच्या संपूर्ण शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या वामन येलमार आणि त्यांच्या पत्नी यांनी घेतली। त्यामुळे आता अधिकारी बनण्याचं गायकवाड भगिनींचं स्वप्न साकार होणार आहे। आज सकाळी झी 24 तासने एक बातमी दाखवली। त्या बातमीमध्ये सायली गायकवाड व तिच्या पूर्ण कुटुंबाचे जे नुकसान झाले, तिच्या शाळेचे साहित्य असेल, शिक्षणासाठी जो पैसा साठवून ठेवलेला होता तो पैसा, त्याचे झालेले नुकसान, ह्या सर्व गोष्टी झी 24 तासने दाखवले। ते दाखवल्यानंतर ती बातमी पाहून आम्ही सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक यांना आम्ही संपर्क साधला व त्या कुटुंबाचा क्रमांक घेऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधून त्या मुलीचा सर्व शिक्षणाचा खर्च एक खारीचा वाटा म्हणून आम्हाला उचलण्याची संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व होकार देऊन त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आम्ही उचलण्याचे ठरवलेले आहे। याबद्दल झी 24 तासचे प्रतिनिधी अभिषेक यांचेही मनापासून धन्यवाद, तसेच झी 24 तासचेही मनापासून धन्यवाद।